सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. परभणी मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर 12 सज्ञानी जणांनी गरीब मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला आहे. आरोपीस फाशी द्यावी, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी, पीडित कुटुंबाला आर्थिक पुनर्वसन करावे इत्यादी मागणींसाठी सर्व परभणीकरांच्या वतीने आयोजित आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी गणपत भिशे, अनंत भरोसे, नगरसेवक, विविध पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे, शिवसेना समन्वयक पक्षाची भूमिका मांडण्यात आली. आणि जेव्हा बाबासाहेब हा शब्द काढला की तुम्हाला शिस्तीतच राहावं लागतं. 13 लोकांनी बलात्कार केला, त्याचा अर्थ त्यांची जात ग्राह्य नाही, त्यांची विकास, त्यांचा अहंकार, त्यांची माणुसकी. मुलीचं वय 8 ते 9 वर्ष. बलात्कार करणाऱ्या पोरांचं वय 30, 32, 40. त्यांचं आयुष्य संपलं, ही राहणार, त्यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना शिक्षा होणार. पण तुझ्या बायकोचा, तुझ्या बहिणीचा, तुझ्या लेकरावरचा बलात्कार झाला तर तुला कसं वाटत हो? तुझ्या बहिणीवर, तुझ्या बायकोवर बलात्कार करणार, पण जातीचा कोण करणार सांगता येणार नाही. लॉ ऑफ नेचर आहे. तिथं जसं कराल तसं म्हणावं लागेल. श्रीकृष्ण नीती आहे. निसर्गाच्या बाहेर तुम्हाला कुठं जाता येणार नाही. कितीही कमवा, कितीही देखणे व्हा, कितीही कसं वागा, या निसर्गाच्या बाहेर, या पृथ्वीच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. आणि सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर महापुरुषाचा विचार घ्यायचा असेल, महापुरुषाचं नाव घ्यायचं असेल तर या कृती करणं अतिशय चुकीचं आहे. सामान्य कुटुंबातली माणसं आहेत आपण, भांगार दिसून खाणारी माणसं आहेत, कोळसा दिसून खाणारी माणसं आहेत, एक मागून जगणारी आपण माणसं आहेत. जर आपल्याच मुलीवर बलात्कार होत असेल, आपलाच भाऊ करत असेल, आपल्याच स्वर्गाभावाचा पोरगा करत असेल, हे माणसं पुन्हा करते. माझ्या घराच्या दारासमोर आपण जेव्हा आपलं शरीर उभं करतो, तू माझ्याकडे जरी असला तरी मला ठीक वाट. किती महाराज नाही, किती महाराज मला चांगलं माहिती. 22 वर्षापासून हेच काम करतो.